Good morning. Today we are going to see Kaplan turbine. First we see here history. Is a propeller type water turbine which has adjustable blades and developed in 1913 by Australian professor Victor Kaplan. On his name Kaplan, the turbine name is Kaplan turbine. तर त्यांच्या नावावरून काय केलेलं आहे, त्यांचं कॅप्लॅन टर्बाईन असं नाव दिलेलं आहे. आणि हे कधी हे केले डेव्हलप केलेलं आहे 1913 1913 इयर इट इज डेव्हलप्ड. नेक्स्ट वी सी इयर the Kaplan blades are adjustable for pitch and will handle a great variation of flow very efficiently. Propeller difference is propeller turbine has fixed runner blades while the Kaplan turbine adjustable runner blades. It is pure axial flow turbine uses basic aerofoil theory. तर हा जो आहे तो कुठला प्युअरली ॲक्सियल टर्बाईन आहे. They are 90% or better in efficiency and are used in place some of the old Francis type in good many of installation. Used for low head and high discharge head of 2 meter to 40 meters. हा जो कॅप्लॅन टर्बाईन जो आहे तो कशासाठी वापरतो, याच्यामध्ये लो हेड असणार म्हणजे हाईट जी असणार ती किती 2 मीटर ते 40 मीटरपर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी आपण वापरतो आहे. आणि डिस्चार्ज जो असेल तो हाय डिस्चार्ज असणार आहे. हेड कमी असेल तर तुम्हाला डिस्चार्ज जो असेल म्हणजे वॉटरचा फ्लो जो असेल तो तुमचा कसा असला पाहिजे, याच्यामध्ये मॅक्झिमम असला पाहिजे. म्हणजे 2 मीटर ते 40 मीटर वी कॅन यूज द कॅप्लॅन टर्बाईन. हिअर शो द एअरप्लेन प्रोपेलर. Here the adjustable blades are given. Flow direction of Kaplan turbine. First figure shows the direction of flow from scroll casing to the inside the guide vanes. When the water is flow, water after crossing the guide vanes passes over the runner. ज्यावेळेला तो काय असेल याच्यामध्ये गाईड वेन्सपासून पास होणार आहे त्यानंतर तो कुठे जातो, याच्यामध्ये रनर्सला पास होतो आहे. Compare with other turbine. Pelton turbine are tangential flow impulse turbine operate above a head of 200 meter and low discharge, low specific speed of 8.5 to 30 for single jet and 30 to 51 for 2 or more. तर याच्यामध्ये बघा हा पेल्टन टर्बाईन जर आपण फर्स्टमध्ये बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, तर ब्लेड्स जे असणार आहेत ते बाउलसारखे शेप जे असणार आहेत ते तुम्हाला दिसतं याच्यामध्ये. तर याचा हेड जो असणार आहे तो किती अप टू 200 मीटर पाहिजे, 2000 मीटर काय असेल याच्यामध्ये एवढ्या हाईटवरती तुमचं काय असेल वॉटर जे असेल ते स्टोअर असलं पाहिजे. म्हणजे हेड जो अवेलेबल असणार इनसाईड द इनलेटला जो असणार आहे हेड तो किती असेल 200 मीटरपर्यंत असला पाहिजे. आणि डिस्चार्ज जो असणार तो कसा असला याच्यामध्ये लो डिस्चार्ज असला तरी चालतं. लो डिस्चार्ज आणि हाय हेड जो असणार आहे. लो स्पेसिफिक स्पीड जी असणार आहे ती किती 8.5 ते 30 फॉर सिंगल जेट आणि ज्यावेळेला किती 30 ते 51 जे असणार आहे ते 2 किंवा मोर जेट जर असतील तर त्या ठिकाणी 30 ते 51 काय असेल याच्यामध्ये स्पेसिफिक स्पीड असणार आहे याचं. हा झाला कुठला पेल्टन टर्बाईन. नेक्स्ट फ्रान्सिस टर्बाईन. फ्रान्सिस टर्बाईन इज अ मिक्स्ड फ्लो टर्बाईन. हा कुठला याच्यामध्ये मिक्स्ड फ्लो टर्बाईन आहे. त्याच्यामध्ये काय असेल ॲक्सियल आणि रॅडियल जे असणार आहे तो फ्लो याच्यामध्ये ऑकर होते. रिॲक्शन टर्बाईन ऑपरेट अंडर अ हेड ऑफ 30 to 200 मीटर म्हणजे हा 30 ते 200 मीटरपर्यंत काय असेल याच्यामध्ये आपण ऑपरेट करू शकतो. आणि मीडियम डिस्चार्ज स्पेसिफिक स्पीड किती 51 ते 250 स्पेसिफिक स्पीड असणार आहे. आणि मिनिमम फ्लो रेट असणार आहे म्हणजे किंवा मीडियम फ्लो रेट आपण म्हणू शकतो याला. तर हा जो असणार आहे कुठं मीडियम हेडसाठी म्हणजे 30 ते 200 मीटर हाईटपर्यंत काय असेल आपण वापरू शकतो आहे. त्या ठिकाणी स्पेसिफिक स्पीड जी असणार आहे ती किती असलं पाहिजे याच्यामध्ये 51 ते 255 एवढंच याच्यामध्ये स्पीड असलं पाहिजे. आणि आता जो आपण बघतोय तो म्हणजे कुठला कॅप्लॅन टर्बाईन. आणि कॅप्लॅन टर्बाईन बघा कुठं वापरतो याच्यामध्ये कॅप्लॅन टर्बाईन इज ॲक्सियल फ्लो रिॲक्शन टर्बाईन ऑपरेट अंडर अ हेड ऑफ 2 to 30 मीटर अँड लार्ज डिस्चार्ज हाय स्पेसिफिक स्पीड 255 to 860. त्या ठिकाणी काय असेल बघा हा जो आपण वापरणार आहे तर कशासाठी वापरतो आहे ज्या ठिकाणी हेड जो असणार तो सगळ्यात कमी असणार म्हणजे 2 ते 30 मीटरपर्यंत एवढ्या हाईटवरती जरी असेल तरी पण चालतं आहे.
पण त्या ठिकाणी काय असलं पाहिजे तुम्हाला, डिस्चार्ज जो असणार आहे तो हाय डिस्चार्ज किंवा लार्ज डिस्चार्ज आपण त्याला म्हणतो आहे, तेवढा लार्ज डिस्चार्ज असला पाहिजे. आणि त्या ठिकाणी स्पेसिफिक स्पीड किती असलं पाहिजे तुमचं टर्बाईनचं, तो 255 ते 800 असं एवढं स्पीड असलं पाहिजे. आणि एवढ्यासाठी काय करतो आपण, हा कॅप्लान टर्बाईन जो असेल तो काय करतो आपण यूज करतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघतो आहे कॅप्लान टर्बाईन रनर. या ठिकाणी रनर दिसतोय बघा आपल्याला. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कॅप्लान टर्बाईन इज इट्स रनर. रनर जो दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये, तो रनर दिसतो बघा याच्यामध्ये ब्लॅक याच्यामध्ये. त्यानंतर बघा गाईड व्हेन्स ऑल्सो ॲडजस्टेबल. या ठिकाणी बघा श्राऊड तुम्हाला दाखवलेला आहे. त्यानंतर ब्लॅक याच्यामध्ये काय दाखवलं, याच्यामध्ये गाईड व्हेन्स. तर गाईड व्हेन्स कशासाठी, तो स्क्रूपासून जे काही वॉटर फ्लो होणार आहे तर त्याच्या ॲडजस्टेबल किंवा त्या डायरेक्शनला अलाव करण्यासाठी, जशी डायरेक्शन काय असेल स्क्रू ग्लिसिंगपासून असेल टुवर्ड्स द ॲक्सिस किंवा शाफ्टकडे तो असेल मूव्ह करण्यासाठी आपण गाईड व्हेन्स वापरतो आहे. मग तुम्हाला फ्लो रेट कसं असेल चेंज करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचे गाईड व्हेन्स जे असणार आहेत ते पण कसे ॲडजस्टेबल आहेत. आणि त्यानंतर तो कुठं रनर ब्लेड्सचे असणार किंवा रनर फिन्स असणार त्याला तो तिथं पास करणार आहे. नेक्स्ट बघा इथे व्हेरिएशन. जो टर्बाईन्स हे टर्बाईन आपल्याला काही गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो आहे मेन पार्ट्स ऑफ कॅप्लान टर्बाईन जे असणार आहे ते आपण बघतो इथं. तर काय बघा, इट इज द केसिंग इन विच गाईड्स द वॉटर अँड कंट्रोल द वॉटर पॅसेज. त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतो आहे, हा जो असेल स्क्रू केसिंग इट इज मेन पार्ट आपण त्याला म्हणतो आहे. आणि ह्या मेन पार्टमध्ये काय असणार आहे, जे वॉटर ॲक्च्युअलमध्ये काय असेल डॅममध्ये आपण स्टोअर केलेलं आहे, पेनस्टॉकमधून जे काय फ्लो करत आहे तर ते पास कुठून होणार आहे बघा, तर हा स्क्रू केसिंगमध्ये पास होते. म्हणजे आपल्याला वरती जो दिसतो आहे पाईप, तर तो म्हणजे काय असेल स्क्रू केसिंगचा डिस्चार्ज इनलेट असणार आहे. तिथून काय असेल तुमचा वॉटर जे असेल ते काय करणार आहे, सक केलं जाणार आहे किंवा पास कुठं होणार आहे, तुमच्या टर्बाईनमध्ये पास होणार आहे. आणि हा जो असेल तो कुठला मेन पार्ट्स ऑफ द कॅप्लान टर्बाईन, त्याला आपण म्हणतो स्क्रू केसिंग. नंतर नेक्स्ट बघा गाईड व्हेन्स. आता या ठिकाणी आपल्याला काय दिसतात गाईड व्हेन्स जे आहेत म्हणजे ब्लू कलरचे आहेत ते म्हणजे काय असेल गाईड व्हेन्स आहेत. इट इज द ब्लेड इन विच गाईड्स द वॉटर अँड कंट्रोल द वॉटर पॅसेज. ज्यावेळेला काय असेल स्क्रू केसिंगमधून जे पाणी किंवा वॉटर जे असेल ते पास होणार आहे तर ते काय असेल अलाउ टुवर्ड्स द सेंटर ऑफ शाफ्ट. ते काय करायचे तुम्हाला शाफ्टच्या सेंटरला काय करायचे अलाउ करायचे आहेत. आणि त्यासाठी काय करतो आपण, हा गाईड व्हेन्स जे असणार आहेत ते गाईड व्हेन्स काय करतो आहे आपण यूज करतो आहे. मग त्या ठिकाणी नंबर ऑफ गाईड व्हेन्स जे असणार आहेत ते मल्टिपल दिलेले आहेत. आणि ते पण कसे असणार याच्यामध्ये व्हेरिएबल आहेत किंवा ॲडजस्टेबल आहेत. ॲटोमॅटिकली काय असलं याच्यामध्ये सेल्फ ॲडजस्टेबल आपण नुसतं, म्हणजे फ्लो जर तुमचा वाढला तर तिथला अँगल जो असेल तो कसा वाढणार आहे, आणि जर फ्लो जर कमी झाला तर तो कसा असेल तिथला अँगल जो असेल तो कमी होणार आहे. त्याला आपण म्हणतो ॲडजस्टेबल गाईड व्हेन्स आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट बघा ड्राफ्ट ट्यूब. ज्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ड्राफ्ट ट्यूब जे असेल ते इन्स्टॉल्ड ऑन एव्हरी टर्बाईन, तो प्रत्येक टर्बाईनमध्ये काय असेल इन्स्टॉल केले असेल. कशासाठी इन्स्टॉल करतो आहे, टू increase the pressure of water. When the water is passes from the turbine or out from the turbine, that time its pressure is below to the atmospheric pressure. If you want to increase the pressure of this water, then draft tube is connected at the end of the टर्बाईन. त्याच्या टर्बाईनच्या एंडला काय केलं असेल त्याच्यामध्ये हा ड्राफ्ट ट्यूब जो असेल तो वापरलेला असते. त्यामध्ये काय असेल बघा, अ ड्राफ्ट ट्यूब कनेक्ट द रनर एक्झिट to tell race by using draft tube. The kinetic energy directed at the outlet of the turbine is converted to useful pressure energy. म्हणजे कायनेटिक एनर्जी असेल ती काय असेल याच्यामध्ये त्याचं कन्वर्जन जे असणार आहे ते प्रेशर एनर्जीमध्ये कन्वर्जन केलं जातं. मग त्यामुळे कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड टू प्रेशर एनर्जी, त्यासाठी काय करतो आपण, ते प्रेशर जे असेल ते इन्क्रीज अप टू देअर ॲटमॉस्फिअर प्रेशरपर्यंत आपल्याला वॉटरचं प्रेशर असेल ते इन्क्रीज करायचं आहे. अँड देन दिस पास थ्रू द कॅनॉल. ते पाणी जे आपण काय करतो सोडतो ते कॅनॉलला तुम्हाला पास करायला लागतं. नेक्स्ट बघा रनर. इट इज कनेक्टेड टू शाफ्ट ऑफ द जनरेटर. जनरेटर जो शाफ्ट जो असणार आहे जो रोटेटिंग पार्ट आहे, कारण की आपण काय करतो टर्बाईन कशासाठी वापरतो आहे, टू कन्वर्ट द हायड्रोलिक एनर्जी इन टू मेकॅनिकल एनर्जी. आणि ही मेकॅनिकल एनर्जी काय जनरेट करतो, मेकॅनिकल एनर्जी काय डेव्हलप करतो आहे तर ते आपण सप्लाय कशाला करतो जनरेटरला. आणि त्या जनरेटरच्या शाफ्टला हा तुमचा किंवा त्या शाफ्टवरती रनर जे असेल ते काय असेल याच्यामध्ये इन्स्टॉल्ड असतं त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे तो रनर हफ.
ज्या ठिकाणी रनर जे असतील ते माउंटेड असतात, तर तो जो का हब असेल त्याला आपण रनर हब म्हणतोय. इट इज द पार्ट ऑफ रनर इन विच ब्लेड्स आर माउंटेड. त्या ठिकाणी ब्लेड्स असतील ते माउंटेड केले असतात. त्यानंतर रनर ब्लेड. द ब्लेड्स आर अटॅच्ड टू रनर हब अँड सो शेप्ड द वॉटर फ्लो एक्सेली थ्रू द रनर. जे वॉटर जे असणार आहे ते फ्लो आपण कसं करतोय, ज्यावेळी ते इंटर होणार आहे तर इंटर झाल्यानंतर ॲटोमॅटिकली काय असेल त्याचा फ्लो जो असेल तो ॲक्सियली तुम्ही करता याच्यामध्ये. नेक्स्ट आहे तो स्टेअरिंग. द फंक्शन ऑफ स्टेअरिंग इज टू डायरेक्ट द वॉटर फ्रॉम स्क्रोल केसिंग टू गाईडवेन्स. म्हणजे वॉटरचा फ्लो जो असेल तो कुठून डायरेक्टली स्क्रोल केसिंग थ्रू गाईडवेन्सला पास करण्यासाठी तुम्ही स्टेअरिंग जे असेल ते काय करता यूज करतो इथं. स्टेअरिंगचा शेप जो असेल तो पण तुम्हाला इथं दाखवलेला आहे बघा. आता या ठिकाणी बघा वर्किंग जर आपण घेतलं तर या ठिकाणी काय असेल बघा, केसिंग आपल्याला दाखवलेलं आहे ब्लू कलरमध्ये आणि त्यातून वॉटर पण फ्लो होतं आहे. रनर्स इथे दाखवलेलं आहे, हब दाखवलेला आहे, गाईडवेन्स जे असेल ते पण आपल्याला दाखवलेले आहेत. रेडियस तुम्हाला R1 R2 तिथं पण दाखवलेलं आहे बघा. गाईडवेन्स असेल ती इकडे दाखवलेली आहे राईटच्या फिगरमध्ये. ड्राफ्ट ट्यूब जे असेल ते एंडला दाखवलेली आहे. त्यानंतर थिअरी ऑफ ऑपरेशनमध्ये आपण जर बघितलं तर बघा आपल्याला डीपमध्ये आपल्याला एक फिगर दिलेली आहे. द कॅप्लन टर्बाइन इज ॲन इनवर्ड फ्लो रिॲक्शन टर्बाइन विच मीन्स दॅट द वर्किंग फ्लूइड changes pressure as it moves through the turbine and gives up its energy. Power is required from both the hydrostatic head and from the kinetic energy of the flowing water. The design combines features of radial and axial turbine. तर हा जो कुठला असेल याच्यामध्ये कंबाईन ऑफ रेडियल अँड एक्सेल टर्बाईन जो असेल, पण ॲक्च्युअलमध्ये मोस्टली आपण जर बघितलं तर हा कॅप्लन टर्बाईन जो असेल तो कुठला आहे, एक्सेल फ्लो टर्बाईन असेल आपण म्हणतो आहे. द इनलेट इज scroll shaped tube that wraps around the turbine wicket gate. Water is directed tangentially through the wicket gate and spiral on to a propeller shaped runner, causing it to spin. The outlet is specially shaped draft tube that helps deaccelerate the water and recover kinetic energy. तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, ज्यावेळेला वॉटर जे असेल ते इंटर केलं जातं तर त्या ठिकाणी काय असेल, तो टँजेन्शियली जो असेल तो काय असेल याच्यामध्ये मूव होतो आहे. मूव झाल्यानंतर काय असेल तो रनर बेसवरती काय असेल याच्यामध्ये फ्लो ज्यावेळी होणार आहे तर त्यावेळेला काय असेल चेंज इन मोमेंट जो असेल त्यामुळे काय असेल तुमचा रनर जो असेल तो काय होतो याच्यामध्ये मूव होतो आहे. द टर्बाईन डज नॉट नीड टू बी ॲन लोएस्ट पॉईंट ऑफ वॉटर फ्लो ॲज लॉंग ॲज द draft tube remains full of water. A higher turbine location however increase the suction that is imparted on the turbine blades by the draft tube. The resulting pressure drop may head to cavitation. तर त्या ठिकाणी काय असेल ड्राफ्ट ट्यूब जे असेल ते पूर्ण डीप कशामध्ये केले असेल तुमच्या वॉटरमध्ये डीप केले असेल. व्हेरिएशन जिओमेट्री ऑफ विकेट गेट अँड टर्बाइन ब्लेड्स allow efficient operation for a range of flow of condition. Kaplan turbine efficiency are typically over 90% but may be lower in very low head applications. जर याची इफिशियन्सी आहे ती 90% आहे, तर एकदम कमी जर हेड असेल तर त्या ठिकाणी इफिशियन्सी जो असेल ती कशी येते त्याच्याने कमी येते. वर्किंग प्रोसिजर. द वॉटर फ्रॉम द पेनस्टॉक इंटर द स्क्रोल केसिंग अँड देन मूव्स टू गाईडवेन्स. पहिल्यांदा वॉटर जे असेल ते कुठं पेनस्टॉकमधून ते कुठं स्क्रोल केसिंगला इंटर केलं जातं, नंतर ते गाईडवेन्सला काय असेल तिथं पास होणार आहे. फ्रॉम द गाईडवेन्स द वॉटर टर्न्स थ्रू 90 डिग्री अँड फ्लो एक्सेली थ्रू द रनर. त्या ठिकाणी काय असेल गाईडवेन्स थ्रू काय असेल त्याचा अँगल जो असेल ते चेंज होणार आहे 90 डिग्रीमध्ये आणि फ्लो एक्सेली थ्रू द रनर. एक्सेली काय असेल त्याच्यामध्ये तो रनरला तिथं मूव होते. वॉटर अंडर प्रेशर फ्लश ड्राफ्ट ट्यूब through the guide vanes and falls the adjustable beds which enables adjust the flow. तर त्या ठिकाणी काय असेल बघा, वॉटर अंडर प्रेशर जे असेल ते ड्राफ्ट ट्यूबमधून पास होणार आहे. गाईड वेन्स आणि रनर वेन्समधून पास झाल्यानंतर ते कुठं ड्राफ्ट ट्यूबला पास होणार आहे आणि त्या ठिकाणी फ्लो जो असेल तो ॲडजस्टेबल म्हणजे गाईड वेन्स जे असेल ते फ्लो कसा असेल याच्यामध्ये ॲडजस्टेबल करणार आहेत. आफ्टर क्रॉसिंग पॉप्युलर इज द कायनेटिक एनर्जी ऑफ वॉटर कन्वर्टेड इंटू रोटेशनल मोशन ऑफ शाफ्ट. द शाफ्ट पॉवर जनरेटेड प्रोड्युसिंग इलेक्ट्रिक पॉवर. त्या ठिकाणी काय असेल बघा, हे वॉटर का असणार आहे रनर ब्लेड्सवरून पास होणार आहे त्यावेळी मेकॅनिकल पॉवर एनर्जी असेल ती डेव्हलप होणार आहे इथं.
आणि त्या कायनेटिक एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये करतो आपण, मेकॅनिकल एनर्जी किंवा रोटेशनल मोशनमध्ये आपण कन्वर्जन करतो आहे. आणि ज्यावेळी ते रोटेट होणार आहे त्यावेळेला इलेक्ट्रिक पॉवर जे असेल ते आपण करतो जनरेट करतो आहे. यानंतर तुम्हाला ग्राफ जो असतो तो दाखवला आहे, इफिशियन्सी, हायड्रोलिक इफिशियन्सी दाखवलेला आहे. फ्लो रेट आणि हायड्रोलिक इफिशियन्सी याचा तुम्हाला ग्राफ दाखवलेला आहे. व्हेलॉसिटी डायग्राम जे असेल ही पण तुम्हाला दाखवलेली आहे. तर काय करतो आपण, बेसिक जो आपल्याला आहे तेवढाच आहे, तेव्हा आपण एवढंच बघतो आहे. तर ओके, थँक्यू.